तर खूप खूप अभिनंदन आणि जयप्रकाश पाटील यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा 500 रुपये या ठिकाणी वितरित केले जातात। या ठिकाणी आपण पाहतोय पारितोषिक वितरित केलं जात आहे आणि आपण पाहतोय की या ठिकाणी विनंती करतोय, खूप खूप अभिनंदन असेल विजयी संघाचं। विनंती करतोय अमोल रावते सरांना यावं आणि मंचावरती उपस्थित राहावं। आपला एक जुना जाणता खेळाडू आहे, त्यांना मी मंचावरती येण्याची विनंती करते। ऑटो कमेंट्री बॉक्स। धन्यवाद सागर। आपण पाहतोय रुपेशजी दांडेकर यांना देखील विनंती करतोय आपण देखील या, आपल्यासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर विश्वनाथ जाधव, आपला अंदाज खास आहे, आपली बात काय खास आहे, आपला खेळ काय झकास आहे आणि हे दर्शवत असताना पहिले 2 चेंडू जे आपण पाहिलं तर जो कालचा फॉर्म पाहिला दर्शवला गेला आहे आणि चौकार षटकार त्याने मात्र मैदानाच्या आतमध्ये येताच ठोकायला केली आहे सुरुवात। APL आदिवासी प्रीमियर लीग मेगा फायनल डे मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो। आज पाहतोय आपण KBM स्पोर्ट्स अगेन्स्ट टीम 94। आकाशदानी बॉलिंग ट्रॅक वर, उलटा पटका पुन्हा एकदा खेळण्याचा मनसुबा पाहतोय। प्रत्येक बॉल वर केला जातोय वार आणि प्रत्येक बॉल हा बाउंड्री लाईनच्या पार विश्वनाथ जाधवच्या बॅट मधून पाहायला मिळेल या ओव्हर मध्ये आलेला हा दुसरा चौकार। टीम 94 संघासाठी पण पाहिलं तर हा खेळाडू काय जबरदस्त खेळ करताना पाहायला मिळतोय। रुपेश दांडेकर या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडा, अविनाशजी ठाकरे तिथे असतील। पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न यावेळी रिस्की, परंतु खाली क्षेत्र फिल्डरांचे प्रयत्न चेंडूपर्यंत पोहोचण्याचे परंतु सफल होत नाहीये आणि वार झालाय पुन्हा एकदा आणि पाहतोय चेंडू बाउंड्री लाईनच्या जाताना पाहायला मिळतोय पार आणि सलगचा पाहायला मिळतोय या ओव्हर मध्ये आलेला तिसरा चौकार। पहिल्या बॉलवर षटकार आणि त्यात नंतर आलेले 3 लगातार चौकार। या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहिलं तर अनेक मान्यवरांचं इथे शुभागमन होत असताना पाहायला मिळते आपल्याला आणि नक्कीच दर्शवलं जाईल जिथे सज्ज असतील सागरजी माळी सर। खूप खूप धन्यवाद। सन्मान्य श्री महेंद्रजी ठाकूर युवा ग्रुपचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आपल्याला येत असताना आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती सन्मान्य मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होत असताना त्यांच्या जोडीला त्यांचे सर्व सहकारी त्यांचे सगळ्यांचे आम्ही वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनच्या वतीनं खूप खूप स्वागत करतोय। आगतम स्वागतम सुस्वागतम। जर आपण पाहतोय प्रत्यक्षात हे ऑन स्क्रीन आपल्याला पाहुणे जे पाहायला मिळतात युवा ग्रुप महेंद्रजी ठाकूर आणि त्यांच्या समवेत त्यांचा सगळा मित्र परिवार इथे दाखल झालेला आहे। या APL ला या सगळ्यांच्या मूल्याची भेट, परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना मोठी भेट विश्वनाथने दिलं या वेळेला। क्या बात आहे, स्ट्रोक केला जातोय पूर्णपणे आपण पाहिलं तर सलगचे 5 चौकार ठोकण्याचा पराक्रम केला गेलाय आणि प्रत्येक बॉल हा बाउंड्रीच्या बाहेर बाहेर आणि बाहेरच धाडला गेलाय। पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट होत असताना पाहायला मिळतोय टीम 94 कामन संघाची धावसंख्या पाहतोय आपण एका षटकामध्ये फलकावर 26 धावा। चिठी लिहून दिली तुझ पाय पुरी नाही आलस मी लायला भुलेली दोस्तीला पुरी। आजचा दिवस 1 फेब्रुवारी आणि नक्कीच आठवण होते ती म्हणजेच 1 फेब्रुवारी 1689, कारण की इतिहासातील काळा दिवस हा गणला गेला होता। कारण की आजच्या दिवसामध्ये आमचा वाघ जो लांडग्यांच्या नक्कीच कैद्यामध्ये आला होता। कारण ही नक्कीच घडलं का, कारण की आपलाच डेफिनेटली आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जाऊया आपण ज्या अनुषंगाने खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळालाय। विश्वनाथ जाधव ज्याला आपण पाहिलं होतं तर ज्याप्रमाणे बॅटिंग केली आहे आणि बॅटिंग करत असताना फलकावर जवळजवळ पहिल्या ओव्हर मध्ये आलेल्या ज्या 26 धावा ज्याप्रमाणे विश्वनाथ जाधवने बॅटिंग करून दिले, स्टार्ट कन्वर्ट करून दिला गेलाय। बघा या मेगा फायनल डे मध्ये आपण पाहिलं तर मग टीम 94 कामन
या संघाला जर आपण पाहिलं तर मग आणि खास करून सध्याचा परफॉर्मन्स जबरदस्त. केबीएम अगेन्स्ट टीम 94 कामन, कारण की सुपर 4 मध्ये जाण्यासाठी पहिला संघ आपण पाहिला सिसाई समर्थ स्ट्रायकर्स, त्यानंतर दुसरा संघ इशिका 11 आणि आता तिसरा संघ कोणता असेल, टीम 94 की मग केबीएम. दिशा दिले फाईन लेगला फिल्डर तिकडे पाहायला मिळाले. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय, परंतु भरपूर थोडस आपण पाहिलं तर तिथे उल्लेख करायचा झाला तर मग मेहनत मशागत करावी लागली आणि तिकडे आपण पाहू शकतोय तर मग रुपेश लोखंडे या बॅटरला जीवनदान देखील मिळालंय. रवी डावळे आपण पाहिलं तर एक चांगले गोलंदाज आहेत रवी, जे सातत्याने आपण जर विचार करायचा झाला वाकीपाडा टीमच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग रवी यांना आपण पाहू शकतोय, जे सातत्याने क्रिकेट खेळताना पाहायला मिळालेत. फलकावर आपण बघितलं तर मग 27 आहेत. 7 चेंडूचा खेळ झालाय, 27 धावा. विश्वनाथ जाधव 6 मध्ये 26. काय जबरदस्त आपण पाहिले तर 5 चौकार पहिल्या ओव्हर मध्ये सलग त्याने ठोकले होते. हा बॉल बघा ऑफस्टंपच्या लाईन वरून मात्र हे फाईन लेग स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर खेळण्याचा मनसुबा होता. हा डेफिनेटली कालचा दिवस डोळ्याच्या समोर आठवेल, कारण की जबरदस्त फॉर्म दर्शवत असताना बॅक टू बॅक हाफ सेंचुरी त्यांच्याही माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. पहिला खेळाडू बनला गेलाय तो APL मध्ये असा कारनामा करणारा. या वेळेला मात्र आपण पाहिलंय हे गिफ्ट दिलंय आणि गिफ्ट मात्र स्वीकारलंय. फुलटच बॉलला मात्र दिशा दिली आहे आणि चेंडूला दाळलंय सरळ सीमारेखा पार. पाहायला मिळेल विश्वनाथ जाधव नावाचा APL ब्रँडेड चौकार. DJ Alves in the mix. हे नजरवरचे डॉक्टर यू. डेफिनेटली आपण पाहतोय हुकचा फटका पुन्हा एकदा, ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय हा फटका खेचला जातोय आणि सरळ चेंडू जाताना पाहायला मिळालाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आज आपण पाहिलं तर विश्वनाथ जाधवचा जो खेळ बघितला ना आपण तर प्रत्येक बॉलवर चौकार, बाउंड्री म्हणजे बाउंड्रीज त्यांनी मात्र ठोकलेली आहे आणि तेच प्रमुख कारण आपण पाहू शकतो इथे की काय झालंय. प्रत्येक बॉलवर मात्र आतापर्यंत चौकार चौकार चौकारच आलेत. रवी डावलेवर आपण पाहिलं थोडंसं प्रेशर असेल, 2 चौकार त्याला देखील सलग पडले गेलेत. त्यांनी 4 मध्ये आपण पाहिलं तर मग 9 खर्च केल्यात. पुन्हा एकदा क्या बात आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला बॅट वर घेतलंय आणि सरळ उडवलं गेलंय डीप लॉंग लेग सीमारेखा पार. विश्वनाथच्या बॅट मधून आलेला हाय अँड हँडसम ह्यूज मासिव षटकार. हा डेफिनेटली आपण पाहू शकतो 10 मध्ये 40 वर पोहोचला गेलाय. कदाचित आपण पाहिले ना तर मग 2 चेंडू अजून जर घेतले तर मग फास्टेस्ट 50 म्हणजे जसा इतिहास आपण जर APL मध्ये बघितला ना सचिन तर आहे 11 मध्ये 50 धावा करण्याचा विक्रम आहे सतीशच्या नावावर. नो बॉलचा इशारा कट मात्र केला जातो या वेळेला आणि पाहतोय आपण तडम्यांच्या डोक्यावरून चेंडू चौकारासाठी. हा बघा पंचांनी नो बॉलचा इशारा मात्र घोषित केला गेलाय. त्या अनुषंगाने आपण पाहू शकतोय ही चेंडूची हाताळणी केली गेली आहे. नो बॉलवर चौकार म्हणजेच पुन्हा एकदा विश्वनाथला मोठं सरप्राईज मात्र दिलं गेलंय आणि नक्कीच आता आपण पाहिलं तर मग चक्री फिरले असा म्हणू शकतोय आपण. ज्या अनुषंगाने उघडा डोळे पहा आणि पाहायला मिळेल हा फ्री हिट. फ्री हिटचा बॉल तोडलाय फोडलाय आणि या बॉलला बाउंड्रीच्या बाहेर नेऊन सोडलंय. आपण पाहतोय या वेळेला सध्या तरी म्हणू शकतोय ही सगळे विषय पेंडिंगला आणि विश्वनाथ जाधव या APL मध्ये आहे ट्रेंडिंगला. आणखीन एक अर्धशतक, तिसरं अर्धशतक त्याच्या नावावर.
पुन्हा एकदा आपण पाहिला तर उलटा फटका घेण्याचा प्रयत्न. हो हो हो, काय नेमकं चाललंय? तर नेमकं चाललंय काय इथे तर आपण पाहू शकतोय की मिसबेट झालं, परंतु धावा मात्र इथे मिळतात. 2 धावा पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग येताना पाहायला मिळाल्या. धाव फलक मात्र आपण पाहिलं ज्याप्रमाणे ही ट्रेन नाही तर बुलेट ट्रेन रफ्तार आपण पाहिलं तर पडते आणि धाव संख्या पोहोचली गेली. आपण बघितलं तर तब्बल टोटल स्कोर आपण बघितला फलकावर 54. नक्कीच आपण पाहिलं तर मग ऑफिशियल स्कोर देखील पोहोचवला जाईल. परंतु ज्याप्रमाणे आतापर्यंत जर इतिहास आपण बघितला ना तर या मॅच मध्ये आणि खास करून विश्वनाथ जाधव काय जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. ज्याप्रमाणे त्याने आतापर्यंत आपण पाहू शकतोय 1 मॅन शो म्हणजे कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं ना तर त्याने जो खेळ दर्शवला गेला होता, जो आपण पाहिलं तर खेळाडूंना इम्प्रेस करण्याचं कार्य कालच्या दिवसामध्ये केलं होतं ना, मात्र ते कार्य त्यांचं मात्र आपण पाहिलं तर आज देखील पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर जबरदस्त त्यांनी खेळी केली. पार्टनरशिप आपण बघितलं तर सुंदर कन्वर्ट केलेली आहे, हे देखील पाहायला मिळत आहे. नंबर आपण पाहिलं तर मग 3 चं षटक फेकण्यासाठी आपण पाहिलं तर मग बॉलिंग ट्रॅकवर येत असताना पाहायला मिळतोय आणखीन एक जबरदस्त खेळाडू. त्याचं नाव आपण जर बघितलं तर मिस्टर आकाश वाघ आपण पाहिलं येताना पाहायला मिळतोय आपल्याला. यावेळेला पाहतोय बॅटची कडा आणि आकाश दानवी मात्र फेम मध्ये आलेत आणि त्याने कॅच कंप्लीट केला जातोय आणि तिथेच आपण पाहू शकतोय की मग इथे विकेट मिळाली जाते. पहिली विकेट, पहिली सफलता केबीएम संघाला आणि महत्वपूर्ण पहिला धक्का हा दिला जातोय रुपेश लोखंडे या खेळाडूच्या स्वरूपात. किरण भारत मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. बघा आदिवासी प्रीमियर लीग जेव्हा लास्ट इयर होता ना तेव्हा या प्रीमियर लीगला जिंकण्याचा कारनामा आपण बघितला होता ना तर सांबरे ब्रदर्सच्या संघाने केला होता आणि दुसऱ्या क्रमांकाचा संघ आपण पाहिला होता तर इशिका 11 म्हणजे जेपी यांचा जयप्रकाशजी पाटील यांचा संघ राहिला होता आणि तो संघ या सीझन मध्ये देखील आपण बघितला तर मग सुपर 4 मध्ये येताना पाहायला मिळालाय. किरण भारत पाहिला आपण तर स्ट्राईक एंड कडे, परंतु हा आकाश वाघ यांचा बॉल पाहिला आपण तर दिशाहीन आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तरी आपण जर चर्चा करायची झाली तर मग इथे वाईट येतो एक्स्ट्रा धाव फलक आपण पाहिलं तर डोळ्याच्या समोर 55 पाहायला मिळतोय. ज्या प्रकारची बॅटिंग धुव्वाधार 12 मध्ये 52 धावा सध्या तरी आपण पाहू शकतो. या वेळेला हलक्या हाताने स्टेअर केलं जातंय, गतीचा वापर केला जातोय, तकनिकी फटका खेळला जातोय, सुंदर फटका कन्वर्ट केला गेला. 2 धावा मात्र जोडल्या गेल्यात. विश्वनाथ जाधव यांचा जर विचार करायचा झाला तर मग युवराज सिंगची आठवण करून दिली. 12 चेंडूमध्ये 50 धावा ज्याने ज्या वर्ल्ड कपच्या मॅच मध्ये केल्या गेल्या होत्या इंग्लंडच्या संघासमोर आणि तशाच प्रकारचा खेळ. परंतु वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण रेकॉर्ड जर बघितले ना तर 11 चेंडू मध्ये 4 वेळा कारनामे असे झालेले आहेत, परंतु आज त्याने केला आहे या मैदानावर 12 मध्ये. उलटा फटका खेळला जातोय, स्विच हिटचा फटका. फिल्डर आहे तिकडे, चांगली फिल्डिंग, सिंगल धाव कन्वर्ट केली जाते. टीम 94 कामन आपण पाहिलं तर एक जबरदस्त फॉर्म त्याने सोडला गेलाय, कारण की कालच्या दिवसामध्ये ज्या मॅच आपण पाहिलं लीग मध्ये 3 मॅच जिंकल्या गेल्या होत्या आणि जबरदस्त खेळ आणि आज देखील आपण पाहिला तर तो खेळ मात्र आपण पाहिला दर्शवताना आपल्याला जर पाहायला मिळत आहे. आता मैदानाच्या आतमध्ये जर आपण बघितलं की विश्वनाथला मात्र मिळते स्ट्राईक. धाव फलकावर आहेत 58 एक गडी गमावलाय. इनसाइड दी आउट, क्या बात है, जबरदस्त. नाही भय नाही भीती, छत्रपतीचा छावा आणि विश्वनाथ जाधव ठोकतो या वेळेला जबरदस्त फळातून 6 धावा. ज्याप्रमाणे आपण जर बघितलं तर धाव फलक 64च्या घरामध्ये पोहोचलं गेलं आहे आणि ज्या अनुषंगाने आतापर्यंत विश्वनाथ जाधव 13 मध्ये 58 म्हणजे ऑलमोस्ट या खेळाडूच्या धावा जर आपण बघितल्या ना
ओहो हो, आता मात्र नेमकं विश्वनाथने ठरवलंय की मला ज्या ज्या मात्र क्षेत्रामध्ये पाहिलं आपण तर हुकूमत गाजवायचे त्या त्या क्षेत्रामध्ये हुकूमत गाजवेन. आणि हेच मात्र सांगत असताना विश्वनाथ जाधव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर सध्या तरी पूर्णपणे फायर झालेला पाहायला मिळालाय. धाव संख्या पोहोचली गेली 70च्या घरामध्ये. ज्याप्रमाणे विश्वनाथ जाधवचा ज्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन पाहिलं ना या 70 मध्ये तर वैयक्तिक 64 त्याच्याच आहेत. पुन्हा एकदा पाहिलं आपण तर चांगला प्रयत्न फुलटा असा क्रॉस खेळला गेलाय परंतु फाईनला चेंडूला अडवण्याचा प्रयत्न सक्सेस होताना पाहायला मिळतोय. तिथे पाहिलं आपण तर ज्याप्रमाणे आतापर्यंत आपण पाहिले तर पूर्णपणे प्रत्येक गोलंदाजाची पिटाई होताना पाहायला मिळाली आहे. 3 ओव्हर झाल्यात कंप्लीट आणि 3 ओव्हर मध्ये फलकावर तब्बल आपण पाहिल्या ना तर 71 धावा. ज्याप्रमाणे काय म्हणशील प्रदीप, ज्याप्रमाणे विश्वनाथ जाधवने पुन्हा एकदा तो कालचा फॉर्म मात्र दर्शवला गेलाय. कदाचित असं मात्र आता डोळ्याच्या समोर तर येणारे जो 2 ओव्हर आहेत ना जर विश्वनाथ जाधव खेळला तर कदाचित जे आता 65 आहेत ना त्या कदाचित 100 मध्ये देखील कन्वर्ट होऊ शकतात. नक्कीच सध्या तरी ज्या प्रकारे त्याचा खेळ आपण पाहतोय थोडासा एकतर्फा खेळ पाहायला मिळतोय. गोलंदाज येत आहेत, बॉल करतायत आणि ते बॉल सरळ प्रेक्षकांच्या भेटीला जात आहेत. विश्वनाथ जाधव खेळ नाही तर खिलवाड करायला लागल्यात बॉलर सोबत. आज जबरदस्त आपण पाहिलं तर मग विश्वनाथ जाधव आपण त्याप्रमाणे प्रत्येक गोलंदाजावर तुटून पडताना पाहायला मिळालाय. आत्ता जवळजवळ आपण पाहू शकतोय तर मग कामान एंडकडनं मारा करताना संतोष कोम यांना पाहतोय. संतोष कोम आणि विश्वनाथ जाधवचा जर आपण रेकॉर्ड बघितला ना तर मग संतोष कोम विश्वनाथ जाधववर हावी झालेले आहेत. हा रेकॉर्ड आहे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये परंतु तो आपण पाहिला इतिहास होता. आता प्रत्यक्षात आपण पाहतोय की नेमकं काय घडेल डोळ्याच्या समोर. हा आता आपण जर विचार करायचा झाला तर एक चांगला खेळाडू वर्सेस चांगला खेळाडू. ऑप्शनच्या बाहेर क्रॅकिंग शॉट, चांगलं फिल्डिंग तिथे पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे आतापर्यंत जर आपण पाहू शकतोय जे 3 गोलंदाजाने धावा तर भरपूर खर्च केल्यात परंतु संतोष कोम आपल्या टीमला कमबॅक करून देण्याचा प्रयत्न करत असताना इथे पाहायला मिळेल का. डेफिनेटली जर आपण बघितलं तर एक चांगली गोलंदाजी त्यांना करावी लागेल कारण की संतोष कोम आपण पाहिला तर एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून गणला जातो या विभागामध्ये. हा हवेत फटका पाहतोय, मिस टायमिंग. ओ नेमकं झालंय काय, या संघाचे संगणक विकास वळवी तिथे आले होते. कॅचचं जजमेंट मात्र आपण पाहिलं तर मग चुकलं गेलं आणि तेच इथे पाहायला मिळालं. आणि पाहिलं इथे तर मग चेल ड्रॉप जसं म्हटलं जातंय ना, शीशा हो या दिल हो टूट जाता है और नसीब साथ हो तो साधा कॅच भी छूट जाता है. आता मात्र पाहतोय आपण मागे चांगला कॅच पकडला जाईल आणि सेलिब्रेशन मात्र केलं जात आहे संतोष कोम यांच्या माध्यमातून. मोठी विकेट आणि पाहायला मिळत आहे विश्वनाथ जाधव हिज द बॅक टू द पॅव्हिलियन. परंतु आपण पाहिलं सेलिब्रेशन तर दाखवत आहे, अंपायर्स आम्हाला इशारा देत आहेत की नक्कीच मागे गाडी आहे 4 व्हीलर, त्याचा समोरचा जो फ्रंट ग्लास आहे काच आहे तो मोठा मात्र त्रासदायक ठरतोय. प्लीज कोणाची आहे, अंपायर हात दाखवतात तिकडे लक्ष द्या. वेलकम बॅक आलेश. 2595 गाडी नंबर आहे. पुरा सांग एमएच काय 48. हॅलो ठीक हॅलो. हे सेलिब्रेशन आपण बघतोय ऑन स्क्रीनवर. आणि बघा मी म्हटलं होतं ना की विश्वनाथ जाधव अगेन संतोष कोम यांचा जर रेकॉर्ड बघितला तर संतोष कोमचा जो रेकॉर्ड स्ट्रॉंग आहे आणि तोच आपल्याला बघायला मिळाला. आणि इथे आपण पाहू शकतोय बघा अंपायर्स दाखवत आहेत गाडी आहे कोणाची 4 व्हीलर्स प्लीज आपण हटवा तिथून. MH48 AK 2595 कोणाची गाडी आहे प्लीज आपण तिथून हटवा. कार आहे त्याच्यामुळेच थोडासा खेळ हा थांबलेला आहे. आणि
ती गाडी आपण थोडीशी तिथून हटवा जेणेकरून कोणता त्रास मात्र कोणाला होणार नाहीये खेळाडूंना जास्त जास्त, कारण की त्यामुळेच हा व्यत्यय येताना आपल्याला बघायला मिळतोय. हॅलो 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 सध्या तरी आपण पाहू शकतोय संतोष कोम यांना पाहतोय आपण जो डान्स त्यांचा पाहायला मिळतोय. 25-95 गाडी कोणाची आहे? MH ओके, मला वाटते काढायला लावलेली आहे तिकडे. बघा 73 धावा, फलकावर 2 गडी. विश्वनाथ जाधव नावाचं तुफान मात्र शांत झालं. नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये निलेश बंदरे पाहिलं आपण तर तिथे येताना जर आपल्याला जर पाहायला मिळालं, आणि ज्या अनुषंगाने पण पाहिलं तर मग निलेश बंदरे यांना पण पाहिलं तर हे सेकंड आयकॉन आहेत या संघाचे, जे पीरबाबा पापडी संघातून आपण त्यांना खेळताना बघतोय. परंतु या टीम 94 साठी खेळत असताना तो इम्पॅक्टफुल मात्र खेळ जो आपण पाहिला तर मग दर्शवण्याची जास्त संधी मिळालेली नाहीये त्यांना, परंतु आता मिळाली आहे. बाची कडा ओहो, पुन्हा एकदा पाहतोय आपण सेलिब्रेशन मात्र जोरदार. संतोष कोम मात्र सध्या तरी फायर झालाय आणि सफलता क्रमांक 3 किरण बारात ही इज द आउट. बघा सध्या तरी संतोष कोम मैदानाच्या आतमध्ये ठोकतायत बोम. बघा विश्वनाथ जाधव याला त्याने इथे माघारी धाडलेला आहे, आणि आता किरण बारात याला देखील, जी एक क्षणी जयेश धावसंख्या वाढत होती 130 127, ती आता कुठेतरी 90च्या खाली येताना दिसते. ज्या प्रकारे संतोष कोम याचं हे षटक राहिलेलं आहे, आणि महत्त्वाच्या क्षणी येऊन त्याने महत्त्वाचे विकेट्स मिळवलेत, चांगले ब्रेक थ्रू, आणि हा सेलिब्रेशन तो बनताय बाय. जरूर आपण बघू शकतो की जेव्हा मग आपण पाहिले तर 2 चांगले मित्र आहेत, परंतु थोडासा मग जो IPL चा देखील आठवण करून देतात, जेव्हा कैरन पोलार्ड आणि मग DJ ब्रावो जेव्हा समोरासमोर येत आहेत ना, तेव्हा मात्र हे चित्र भरपूर वेळ आपल्याला डोळ्याच्या समोर बघायला मिळत आहे, परंतु तसं चित्र या 2 मित्रांच्या मध्ये पाहायला मिळालं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता येताना आपल्याला बघायला मिळालेत मिस्टर उमेश भुरे देखील आपण पाहिलं तर एक टॉप क्लास खेळाडू आहेत, अबू स्पोर्ट्स खाडी संघाचे ऑलराऊंडर खेळाडू. परंतु या ओव्हरचा अंतिमचा बॉल किफायती षटक संतोष कोम च पाहायला मिळालंय. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर मनगटी ताकद चोकली फटक्यामध्ये आपण पाहिलं तर फिल्डर आले लॉंग ऑन मधून आणि चेंडूला मात्र फील्ड केलं. तत्पूर्वी एक काय जबरदस्त स्पेल पाहतोय. बघा आतापर्यंत प्रत्येक गोलंदाज आहे ना जो धावा खर्च करत होता, म्हणजे प्रत्येक गोलंदाजाने आपण पाहिल्यानंतर जबरदस्त गोलंदाजी न करता आपण जवळजवळ आपण पाहिलं तर मग मोठ्या धावा खर्च केल्या, त्याच्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी करून गेला आहे तो म्हणजे संतोष. कारण की या क्षणाला फक्त आपण पाहिलं तर त्यांनी धावा खर्च किती केले आमचे ऑफिशियल स्कोर सांगतात आम्हाला 4. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये किती आल्या होत्या तर आपण बघितलं तर तब्बल पहिल्या ओव्हरमध्ये 26 आल्या होत्या. बघा जयेश, आपण पहिला दिवस जर बघितला ना तर संतोष कोम याचा जो स्पेल होता थोडासा महागडा ठरला गेला होता या स्पर्धेमध्ये. मात्र आज पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवलाय कॅप्टनने, आणि काय जबरदस्त त्याने बॉलिंग केलेली आहे. बघा आतापर्यंत पहिले 2 जे स्पेल होते ना, पहिल्या ओव्हरमध्ये 26, दुसऱ्या ओव्हरमध्ये 26, तिसऱ्या ओव्हरमध्ये 17 आणि चौथ्या ओव्हरमध्ये म्हणजेच काय आपण मोजून तोलून मोलून केलेली गोलंदाजीमध्ये फक्त 4 धावा. आता पाहतोय आपण महेंद्र कांबळे आपण पाहिलं तर अंडर रसल ऑफ द कॉमन क्रिकेट म्हणून त्याला या नावाने प्रेम दिला जातोय, तो खेळाडू पाहतोय आपण. पाहतोय बॉल असेल वाईट. पुढील 2 टीम्स आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचं आहे, लगेच रेडी राहायचं आहे, कारण की एका बाजूने छत्रपती लायन्स टीम आणि त्यांच्या सोबतीने आपण पाहणार आहोत VTSCA स्टार. प्ले अँड मिस पाहतो या वेळेला. बघा एका खेळाडूचा नक्कीच फायदा किती असतो, कारण की विश्वनाथ जाधव जो एकटा असा खेळला गेला ना की त्यामुळे आता आपण पाहू शकतो तो बाद झाल्यानंतर तो म्हणजेच खेळाडू असा होता की म्हणजे म्हणू शकतो आपण इथे की मग बाकीचे खेळाडू एकी तरफ आणि विश्वनाथ जाधव एकीकडे, आणि असंच पाहायला मिळालंय कारण की एका बाजूने त्याने किल्ला जो लढवला आणि जबरदस्त कामगिरी. ओ या वेळेला डायरेक्ट हिट, सुपर हिट, आणि या वेळेला मात्र आपण पाहतोय फलंदाज आउट, निलेश बंदरे रन आउट.
बघा डायरेक्ट हिट झालेला आहे आणि तिकडे रवी आता सुपर हिट आपल्याला होताना दिसत आहेत आणि सध्या तरी आपण पाहतो KBM स्पोर्ट्स या संघाने ते कमबॅक केलेला आहे. बघा एक क्षण असा होता की प्रोजेक्टेड स्कोर 127-130 दाखवत होता आणि तो आता कुठेतरी कमी झालाय जयेश. डेफिनेटली. आणि तेच प्रदीप की KBM टीम आहे ना कसं तरी या मॅच मध्ये येण्याचा प्रयत्न करतोय आणि हा मोमेंटम आहे ना त्यांना आणलंय मॅच मध्ये. मग आता त्यांच्याकडे देखील बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, कारण की विसरून चालणार नाहीये. आकाश दानवी सारखा खेळाडू त्यांच्या संघामध्ये आहे. त्यात नंतर आपण जर बघितलं तर मग महेंद्र कांबळे सारखा जो खेळाडू सध्या बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो तो देखील एक जबरदस्त विस्फोटक खेळाडू आहे आणि त्याच कारणामुळे आपण पाहू शकतोय ना की KBM टीम आता परतीचा प्रयत्न करतोय. परंतु या वेळेला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलेला खेळाडू मिस्टर विशाल आणि विशाल मात्र आपण पाहतोय आल्या ठोकतोय मोठा प्रहार. या वेळेला षटकार 6. बघा डावऱ्याचा फलंदाज आहे, खिलपट्टीवरती आलाय आणि षटकाराने त्याने आपला अकाउंट ओपन केलंय. बघा आवश्यकता होती टीम 94 कामन या संघाला, कारण धावसंख्या पूर्णपणे रोखली गेली होती, लगाम लावली गेली होती आणि आता या षटकाराने थोडीशी चालना मिळाली. चला मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर मग धाव फलक जो आपल्याला पाहायला मिळतोय 82. टीम 94 कामन SH एंटरप्राइजेस आपण पाहिलं तर मग संजय भाई म्हात्रे, हसनजी शेख यांचा हा संघ आपण पाहतोय. त्यात नंतर दुसऱ्या बाजूने आपण जर विचार करायचा झाला तर मग टीम KBM बाबूदादा महाळ यांचा टीम पाहतोय आपण. सध्या तरी आपण पाहू शकतो या वेळेला की षटकार विशालनं आल्याला ठोकल्यानंतर आपण पाहिलं तर मग धावसंख्या 82 फलकावर आपण पाहतोय. पुढचा चेंडू पाहतोय आपण समोरच्या दिशेने आपण पाहिलं तर पावर नव्हती त्या फटक्यामध्ये. संतोष कोमाळ तिकडे चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, चेंडूची फैकी थोडासा कमजोर थ्रो पाहायला मिळतोय. ॲक्युरेट फास्ट थ्रो हवा यायला होता असं नक्कीच महेंद्र देखील सांगतायत तिथे, परंतु 2 धावा मिळाल्या. धावसंख्या पोहोचली गेली 84च्या घरामध्ये. APL आज बघितलं तर आपण पाहिलं फायनल डे मध्ये येऊन पोहोचला गेला आणि कोण या APL ला मात्र आपण पाहिलं तर जिंकण्याचा कारनामा करेल. पुन्हा एक धावेत फटका पाहतो या वेळेला. फिल्डर मात्र पोहोचण्याचा प्रयत्न करत होते परंतु पोहोचू शकणार नाहीये आणि चेंडू एका टप्प्याने मात्र आपण पाहिला निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पार आणि पाहतोय आपण आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक चौकार. बघा जयेश ज्या प्रकारे विशाल इथे येऊन बॅटिंग करतोय, इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न करतोय या इनिंग मध्ये आणि इम्पॅक्टफुल पारी खेळत असताना जबरदस्त आपण पाहिली तर मग ही धावसंख्या उभारली गेली आहे. महेंद्रला देखील इथे आडे हात घेतले आता विशाल याने, कारण की जवळजवळ 3 चेंडू फेस केलेत आणि 12 धावा. अंतिमचा चेंडू पाहतोय उडवला. एलिव्हेशन नाहीये परंतु उंची किती आहे, उंची मात्र होती परंतु त्याच्यामध्ये आपण बघितलं की बाउंड्रीच्या जवळ झेल देखील कन्वर्ट करण्याची संधी होती, तो झेल कन्वर्ट झाला नाहीये आणि त्यामुळे आपण पाहिलं तर मग ज्या प्रकारे विश्लेषण करायचं झालं तर मग कॅच सुटला गेलाय आणि क्या बात आहे, यालाच तर म्हणू शकते आपण गुड लक. टीम 94 संघाचा धाव फलक झालाय ते म्हणजेच 94. ऍक्शन रिप्ले आपण बघितला तर आकाश वाघ आले होते झेलच्या खाली आणि झेल मात्र ती हातातून निसटली आणि झेल निसटल्यानंतर सिक्सर देखील मिळाला आणि मग टीम 94 ने 94 धावा बनवल्या गेल्यात. या ठिकाणी आमंत्रित करतोय DJ थोडासा आवाज द्या. हॅलो चेक. तर विनंती असेल या ठिकाणी टॉस करण्यासाठी आमंत्रित करतोय सन्मान्य श्री महेंद्रजी ठाकूर यांना. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत या मॅचचा आणि त्यांना आम्ही आमंत्रित करतोय या ठिकाणी टॉस करण्यासाठी. तसेच या ठिकाणी टॉससाठी आपण दोन्ही संघ पाहतोय. एका बाजूनं VTACA स्टार आणि दुसऱ्या बाजूनं छत्रपती लॉयन्स. 2026 असा कौल झालाय आणि आला APL. मी मान्यवरांना विनंती करतो आपण बसून घ्या.
तर 2026 असं मला वाटतं छत्रपती लॉयन्स संघाने कौल केला होता, मात्र आला APL आदिवासी प्रीमियर लीग आणि त्याचा ऑफिशियल संघ या ठिकाणी आहे. काय निवडाल? बॅटिंग. बॅटिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे. अगोदरच्या मॅचेस तुम्ही पाहिल्या असतील तर आज संघामध्ये काही बदल की मग स्ट्रॉंग साईड जी वापरतील तेच वापरतात? 2 बदल करतोय या टायमाला या टीममध्ये. खूप खूप शुभेच्छा. जास्त वेळ नाही आपल्याकडे, सत्कार सुद्धा आपल्याकडे बाकी आहेत. नॉकआउट स्टेजवरती आले आहेत छत्रपती लायन्स. या ठिकाणी टॉस किती महत्त्वाचा होता? टॉस महत्त्वाचा होता, मात्र आम्हाला फर्स्ट बॉलिंग करायची होती आणि ते मनासारखं झालं आहे. खूप खूप शुभेच्छा असतील. नक्कीच एका प्रश्नामध्ये 2 उत्तरं दिलेली आहेत. तर टॉस झालेला आहे, टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच VTACS स्टार या संघाने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. जाऊया आपण या ठिकाणी काही क्षणाचा अवधी आहे, त्यानंतर जाऊया सत्कार समारंभाकडे. हॅलो चिक, हॅलो हॅलो. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात झालेली आहे. आपण पाहतोय टीम 94 कामन या संघाचा आपण स्कोर जर बघितला तर 94, म्हणजे त्यांचा जो लक्की क्रमांक आहे तो धावफलकावरती लागला गेलाय. 95 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. आकाश धानवी स्ट्राईक वरती. पहिला बॉल आकाशने जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न इथे केलाय. टीट फॉर टॅट, चेंडू सरळ निघून गेलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती आलाय APL चौकार. बघा, पहिल्या षटकामध्ये प्रदीप सर आकाश यांच्यावरती आक्रमण केलं होतं विश्वनाथ जाधव यांनी, परंतु पाहिलं या षटकामध्ये सुद्धा सुरुवात आकाश यांनी केलाय. मग टीट फॉर टॅटचं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच पहिल्या षटकामध्ये करताना आपण पाहतोय मिस्टर आकाश धानवे यांना. बघा, हे कॉन्टेस्ट जे आहे या दोन खेळाडूंमध्ये खूप मजेदार ठरणार आहे. ते बघा ऑन साईडला फटका ते केला गेला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे निलेश बंद्रे. चेंडूला उचलेल, फेकेल तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली. एका धावेने धावसंख्या आता 5 या आकड्यावरती. 5 धावा आहे धावफलकावरती लागले जात आहेत. 95 धावांचं टार्गेट आहे आणि या 95 धावा पूर्ण करण्यासाठी आता मोठे फटके देखील मारावे लागणार आहेत. इथे बघा कव्हर क्षेत्रामध्ये हा फटका देखील काढला गेलाय. सन्मान दिला जातो या षटकामध्ये महेंद्रकडून विश्वनाथ जाधव याला. पहिल्या इनिंगमध्ये काय जबरदस्त कामगिरी केली विश्वनाथ जाधवने. बॅटिंगमध्ये अफलातून खेळली. सलग त्याचं हे 3रं अर्धशतक या स्पर्धेमध्ये राहिलेलं आहे. आकाश धानवी बघा ऑप्शनच्या बाहेर चेंडू हाताला, मात्र गॅप शोधला आकाश धानवी याने. चेंडू बघा गोळीच्या वेगाने तिकडे पोहोचला होता. सिद्धेश घोटे येतोय तिकडे, चेंडूला उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. बघा चांगला गॅप शोधला होता आकाश धानवी याने, मात्र 2 धावा तिकडे येताना दिसत आहेत. धावसंख्या आता झालेली आहे ती म्हणजे 8. बघा प्रदीप सर, फील्ड पोझिशन आहे ती चांगली आहे यावेळेस टीम 94 कामन संघाची. यावेळेस ऑन साईडला उडवलाय, बॉलला सरळ पाठवलाय. एका टप्प्याने बॉन्ड लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय दुसरा चौकार या षटकातील. बघा उचली घेणारा हा चेंडू होता आणि दिशा थोडीशी खराब होती.
दिशा से भटके तो मिलेंगे फटके. एक मोठा फटका इथे येताना दिसतोय आपल्याला आकाश धानवीच्या बॅटमधून. लागला होता आणि बघा अगदी यष्टांच्या जवळून हा चेंडू निघून गेलेला आहे. नशिबाची साथ लाभते ती म्हणजे आकाश धानवी आला. बघा पहिले षटक 12 धावांचा आलेला आहे आणि आपण पाहतो मॅच जिंकण्याकरता 95 धावा या बनवायच्या आहेत. आणि हे जे षटक आहे ते थोडंसं निर्णायक ठरत असं पाहतोय. म्हणजे येणारे 24 बॉल अद्याप बाकी आहेत आणि या 24 बॉलमध्ये आता विध्वंसक खेळी करावी लागणार आहे महेंद्र आणि आकाश धानवी याला. पाहूया पहिले षटक 12 धावांचं राहिलेलं आहे. सिद्धेश येतोय, सिद्धेश घुटे. बघा सध्याचा करंट रन रेट आपण पाहतोय 12चा आणि जो रिक्वायर रन रेट आपण पाहतोय 20.75 आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर प्रति षटकामागे आता 20 धावा ह्या कंप्लीट करायच्या आहेत. म्हणजे 3 षटकारी आता ठोकावेच लागणार आहेत महेंद्र आणि आकाश धानवी याला. बघा कठीण आहे मात्र करावं लागेल हा सामना जर जिंकायचा असेल तर. फुलटा चेंडू आहे, कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे. बघा टायमिंग व्यवस्थित साधता आलेलं नाही आहे ते म्हणजे महेंद्र याला आणि फलंदाज बाद होतोय पहिला गडी तंबूच्या आश्रयाला. बघा पहिला गडी इथे बाद झालेला आहे महेंद्र. थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत आदरणीय सन्मान्य सुनीलजी अचोलकर साहेब विद्यमान नगरसेवक तसेच कन्हैया बेटा भोईर विद्यमान नगरसेवक नवनिर्वाचित नगरसेवक यांचं आगमन होणार आहे. ज्यावेळेस मान्यवर येतील त्यावेळेस आपण 2 मिनिटासाठी पंचांना विनंती असेल फक्त मॅच होल्ड केला जाईल. सध्या सुरू ठेवायचं, जेव्हा अनाऊन्समेंट होईल तेव्हा आपण आपल्यास विनंती की मॅच होल्ड करूया आपण. आदरणीय सन्मान्य सुनीलजी अचोलकर साहेब तसेच बेटा शेठ कन्हैया भोईर यांचं सुद्धा या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होणार आहे. रवी येतोय, रवी डवले. ते ऑन साईडला फटका ते खेळला गेलाय. मयूर आहे तिकडे, मयूरकडे संधी होती मात्र त्या संधीचं सोनं करता आले नाहीये आणि आल्या आल्या रवी आणि चेंडूला सरळ बाउंड्रीच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. चौकार 4. बघा आता प्रति षटकामागे 21 धावा या बनवायच्या आहेत. रिक्वायर रन रेट आपण पाहतोय 21.55चा पाहायला मिळतोय केबीएम स्पोर्ट्स या संघासाठी. 4 धावा धावसंख्या आता 16 या आकड्यावरती. बघा आता रवी आणि आकाश या 2 खेळाडूंवरती पूर्ण जिम्मेदारी असणार आहे. बघा या मैदानावरती आपण भरपूर धावा होताना बघितल्यात मात्र त्या प्रकारे बॅटिंग करावी लागणार आहे. रवी करून दाखवतोय, ठोकतोय, आणखीन एक ब्रँडेड षटकार 6. बघा यावेळेस स्लॉट मध्ये हा चेंडू होता, हा ट्रॅकर होता आणि आपण पाहतोय काय जबरदस्त कनेक्शन. ज्यावेळेस बॅट अँड बॉल संपर्क झाला 6 धावांची मोहर उठवली होती रवी आणि धावसंख्या आता 22 या आकड्यावरती. बघा हा ट्रॅकर होता आणि काय जबरदस्त स्ट्रोक इथे खेचलाय. चेंडूला सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिलं गेलंय 6 धावांकरता. बघा सध्याचा रन रेट 14.67चा पाहायला मिळतोय आणि रिक्वायर रन रेट आता 21 वरनं आता 20 वरती येऊन पोहोचलेला आहे. पुन्हा एकदा खूप चांगला फटका ते खेळला गेलाय. निलेश आहे तिकडे. बघा निलेश याने चांगले क्षेत्ररक्षण केलंय. आपल्या संघासाठी काही धावा त्याने वाचवल्यात. बघा अगदी सीमा रेषेजवळ होता तिकडे उचली घेतली आणि 1 हँडेड हा त्यांनी चेंडू स्टॉप केला आणि 2 धावा पलून पूर्ण केल्या गेल्या. आता 20 बॉल बाकी आहेत आणि 20 बॉलमध्ये
71 धावींची आवश्यकता आहे. आदरणीय सन्मान्य श्री नुराबाई शेख यांचं सुद्धा या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होणार आहे. आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी बनवली गेली आणि या मैदानामध्ये जेव्हा जेव्हा कॉमन प्रीमियर लीग जेव्हा जेव्हा चांगल्या स्पर्धा झाल्या त्यासाठी ज्यांनी ही जी खेळपट्टी आपल्याला उपलब्ध करून दिली ते नुराबाई शेख यांना विनंती करतोय की आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. सन्मान्य श्री नुराबाई शेख यांना विनंती, नुरामामा प्लीज या आणि या मंचावरती आपण आसनस्थ व्हा अशी मी आपल्याला विनंती करतोय. तसेच अभय दादा आपल्याला सुद्धा विनंती आहे, महेशजी पाटील यांना सुद्धा विनंती आहे. आमच्या तिन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतोय कृपया करून मान्यवर कक्षमध्ये येऊन आपण आसनस्थ व्हावं. सफल होऊन चेंडूला सरळ उडवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रवीच्या बॅट मधनं आणखीन एक धमाकेदार षटकार. 6. बघा हा षटकार ठोकलाय. या षटकारात धावसंख्या आता 30 या आकड्यावरती. अजूनही मॅच जिंकण्याकरता 65 धावींची आवश्यकता आहे. अजून 19 बॉल बाकी आहेत आणि 19 बॉल मध्ये 65 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बघा ज्या प्रकारे रवी ढवळे इथे फलंदाजी करतोय. या सामन्यामध्ये कमबॅक इथे केला जातोय. बघा ज्या प्रकारे त्याने फटका इथे खेळला होता. कृष्णा सातपुते याच्या अंदाजामध्ये हा फटका त्यांनी खेळला होता. इथे हा चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर हाताला गेला. आता प्रेशर आता सिद्धेश घोटे या बॉलर वरती येताना दिसतोय. धावसंख्या आता 31 या आकड्यावरती. सध्याचा रन रेट आपण पाहतोय 20 चा पाहायला मिळतोय. काही जबरदस्त कामगिरी इथे करत असताना ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू आहे. प्रत्युत्तर दिलंय रवी ढवळे याला. बघा जशास तसं हे उत्तर इथे दिलं गेलंय. शेवटचा बॉल हा डॉट आलाय आणि आता 18 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 64 धावींची आवश्यकता आहे. बघा 18 बॉल आणि 64 धावा. बघा कंपॅरिझन आपण पाहतोय. टीम 94 कामन या संघाच्या 52 होत्या, 52 धावा होत्या. इथे केबीएम स्पोर्ट्स संघाच्या 31 धावा आहेत. एक विकेट त्यांनी गमावलेली आहे. बघा या मैदानावरती अशक्य असं काहीच नाहीये आणि तुम्हाला जर शक्य करून दाखवायचं असेल तर आता आकाश धानवी या खेळाडूला आयकॉनिक पारी खेळावी लागणार आहे. चला मयूर शेंडे यांना विनंती करतोय आपण सन्मानाच्या बाजूने वळतोय. या ठिकाणी आमचे स्वयंसेवक आहेत आणि मी विनंती करतोय आमचे सन्माननीय अध्यक्ष श्री रघुनाथजी जोगारी यांच्या शुभ हस्ते युवा ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य श्री महेंद्रजी ठाकूर यांचा आदर सन्मान आपण करूया. आणि चला जाऊया. आमच्या डीजे या ठिकाणी सज्ज झालेला आहे. सन्माननीय महेंद्रजी ठाकूर यांना विनंती करतोय आपण पुढे यावं आणि हा सत्कार स्वीकारावा. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहे स्माईलची शाल सन्मान चिन्ह त्या स्पर्धेची आठवण म्हणून आणि गुच्छ देऊन आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करतोय. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघायला मिळत आहे सन्माननीय श्री सर्वांचे पदाधिकारी तसेच सर्व मान्यवर. त्यानंतर करणजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन. करण म्हात्रे साहेबांना विनंती करतोय त्यांचा सुद्धा आदर सत्कार या ठिकाणी केला जातोय.
तर आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती माननीय श्री करंजी म्हात्रे यांचा आदर सत्कार या ठिकाणी झाला. करंजी म्हात्रे, आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू डीजे. पाहुण्यांचं खूप खूप आभार. सामन्याला सुरुवात होतीये. 1 मिनिट. पंच मान्यवर आपल्याला येताना दिसत आहेत. आदरणीय सन्मान्य नवनिर्वाचित नगरसेवक सन्मान्य श्री कन्हैया बेटा भोईर यांचं आगमन होत आहे. त्यानंतर या विभागातील सुपुत्र श्री सुनील यासोलकर साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत असताना आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य रत्नाकरजी सावंत, आबाईजी म्हात्रे, माईजी पाटील, तसेच गणाशेठ भोईर, तसेच सन्मान्य श्री नवनिर्वाचित नगरसेवक सुनील यासोलकर आणि त्यांच्या मागे आपण पाहतोय दादांची सुद्धा नाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. दरम्यान हा चेहरा जो आहे बघा, आपण पाहतोय सुराबाई शेख या ठिकाणी आपण जर बघितलं त्यांना शुभेच्छा दिल्या जातात. सध्या आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आहे. त्यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी बनवली जाते आणि दानशूर मताने नक्कीच ती खेळपट्टी आपल्याला दिली जाते. मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण मंचावरती आसनस्थ व्हावं आणि आपण जाऊया मॅच या ठिकाणी सुरू करूया. बघा आपण पाहतो खेळ पूर्ण झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही मॅच जिंकण्याकरता 64 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायचे. 18 बॉल 64 धावा या कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील याचं धावतं संयोजन पुरवण्यासाठी दर्शनची डबके आपल्या सोबत जॉईन होत आहेत. यावेळेस फुल टॉस बॉल, फुल पॉवरफुल षटकार 6 आणि 9 बॉलचा इशारा पंचांचा आलाय. बी बॉल हाताळलाय. गोलंदाज निलेश बंद्रे यांनी आक्रमण केलाय, सुरुवात केलाय आकाश धानवी या बॅटरने. बघा दर्शन, मॅच मध्ये वापसी करण्यासाठी 1 बॉल काफी असतो. 1 बॉल ठरत असतो मॅच मध्ये टर्न घेण्यासाठी आणि तो हा चेंडू आहे. नक्कीच आता फ्री हिटचा बॉल असेल आकाश धानवीसाठी. यावेळी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय सरळ पॉइंटच्या पाठीमागून निघून सरळ 4 धावांसाठी येतोय. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका 4. बघा आता नशिबाची साथ इथे आकाश धानवीला देखील मिळालेली आहे. बघा तिकडे शतरक्षक होते मात्र त्याच्यापासून चेंडू थोडासा दूर राहिलाय, थोडासा पुढे वळला आणि बघा हा चौकार राहील. बघा ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू हाताला गेला होता आणि चेंडूला खेळून काढलं. बॅटचं एज लागलं आणि आपण पाहतो हा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. 17 बॉल आणि 53 धावा. त्यावेळेस लॉंग ऑन रिझर्व मध्ये आपण पाहतो मयूर बाबर आहेत डीप मध्ये. एक सिंगल येते. यावेळेस थोडस गतीमध्ये परिवर्तन केलं. टप्पा थोडंसं पाहिलं तर चेंज केला होता गोलंदाज निलेश बंद्रे यांनी. कालचा दिवस सुद्धा निलेश बंद्रे यांचा थोडासा खराब राहिला होता, कारण बॉलिंग प्रदर्शन पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये खराब होतं. परंतु या मॅच मध्ये निर्णायक कामगिरी करावी लागेल निलेश बंद्रे यांना. यावेळेस मिस्टारिंग झालाय. चेंडू हवेत आहे, शतरक्षक आहे चेंडूच्या खाली आणि पकडतोय झेल आणि संपतो इकडे मिस्टर रवी डवले यांचा खेळ. फलंदाज बाद. बघा या ठिकाणी उपस्थित झालेत आदरणीय सन्माननीय कामनगावचे एक प्रतिष्ठित व्यक्ती आणि सध्या आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती जे बघायला मिळतात जयंत म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आणि त्यांच्या कोर कमिटीच्या वतीनं आम्ही त्यांचे खूप खूप स्वागत करतोय. ऑल टू कमेंट्री बॉक्स. बघा विकेट तर मिळालेली आहे मात्र जोपर्यंत आकाश धानवी खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत केबीएन स्पोर्ट्स या संघाच्या आशा पल्लवीत आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण पाहतो या विशाल इंग्लंडने काय जबरदस्त कामगिरी केली होती. 2 ओव्हरमध्ये 41 धावांची आवश्यकता असताना अवघ्या 4 धावेने त्याने तो सामना गमावला होता. इथे अजूनही संधी आहे. आपण पाहतोय की अजूनही मॅच जिंकण्याकरता 53 धावेंची आवश्यकता आहे. नक्कीच प्रदीप सर पाहायला गेलं तर टीम 94 कामांसाठी पाहिलं तर आकाश यांची विकेट महत्वाची असेल, कारण आकाश आहे तोपर्यंत धोक्याची घंटा त्यांच्या खेळामध्ये वाजणार आहे. परंतु आता पाहतोय न्यू बॅटर मिस्टर विकास वळवी येतोय. अजून एक अष्टपैलू खेळाडू पाहतो आपण, घातक खेळी केली होती पहिल्या दिवसामध्ये, तोच फलंदाज.
यावेळेस बघा लोअर फुलटॉस बॉल होता, स्वतःला ब्लॉक करून घेतलं होतं. बॅटर विकास ओळवे यांनी कमबॅक केलाय. बघा पहिला चेंडू भीमन हाताळला, त्यानंतर षटकार आला त्या चेंडूवरती, त्यानंतर चौकार आला आणि त्यानंतर पाहिलं तर चांगलं कमबॅक केलं यावेळेस गोलंदाज निलेश बंद्रे यांनी. बघा खूप चांगला चेंडू हाताला गेला होता. आता इकडनं निलेश बंद्रेने कमबॅक करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. यावेळेस स्लॉट मध्ये होता परंतु मिस्टामिंग झालाय. चेंडू हवेत आहे आणि सुंदर झेल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये घेताना पाहतोय आपण निलेश बंद्रे या गोलंदाजाला. आणि पाहतोय विकास आला आणि विकास गेला. विकेट डाऊन. बघा आपण पाहतोय की थोडासा बिगिट करण्याचा प्रयत्नामध्ये विकास इथे बाजून माघारी परत येलाय. अहो एका बाजूने आकाश चांगली बॅटिंग करतोय. आकाशाला संधी द्यायला हवी होती, मात्र ती संधी या षटकामध्ये त्याला जास्त मिळालेली नाही आहे. बघा फक्त या षटकात त्यांनी 3 चेंडूचा खेळ केलाय आणि या 3 चेंडूमध्ये एक षटकार आला, एक चौकार आला, एक सिंगल आली. त्यानंतर त्याला संधी मिळाली नाही आहे. धावसंख्या झाली आहे 43. अजूनही आपण पाहतो या 13 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 13 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता अजूनही 52 धावेंची आवश्यकता आहे. म्हणजे इकडनं अजूनही सरासरी जर बघितली तर 24 धावा या प्रति षटकामागे बनवायच्या आहेत. संतोष कोम येतोय न्यू बॅटर आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. कोणती धाव इथे घेतली नाही. आकाश यांनी स्वतःवरती विश्वास दाखवलाय की हा सामना मी माझ्या बॅटिंगच्या जोरावरती जिंकू शकतो प्रदीप सर, आणि स्वतःवरती विश्वास ठेवलाय. स्वतःवरती विश्वास कितीपर्यंत योग्य ठरेल या दुसऱ्या शेवटच्या अंतिम क्षणामध्ये. बघा जिम्मेदारी ही फार महत्वाची असते आणि ती जिम्मेदारी आकाश धाडवीने आता स्वतःच्या खांद्यावरती उचललेली आहे. बघा आयकॉन खेळाडू आहे आकाश धानवी आणि त्याला आता आयकॉनिक पारी खेळावी लागणार आहे. ज्या प्रकारे विश्वनाथ जाधव यांनी बॅटिंग केली होती त्याच प्रकारे त्याला आता बॅटिंग करावी लागणार आहे. 12 चेंडू आणि 52 धावा म्हणजे आता जी सरासरी आहे ती आता वाढली गेली. 26 धावा या प्रति षटकामागे बनवायच्या आहेत. प्रदीप आणि या या ठिकाणी खेळपट्टीवरती पारितोषिक जाहीर झालंय. सॉरी तुम्हाला मी थांबवतोय. केबीएम स्पोर्ट्स संघाने जर हा मॅच जिंकला तर केबीएम संघाचे ओनर बाबूदादा महाले यांच्या माध्यमातून 5,000 रुपये असतील या पूर्ण संघाला दिले जातील. बघा आता आकाश धानवी या फलंदाजावरती पूर्ण जिम्मेदारी असणार आहे आणि आपण अशा भरपूर मॅचेस बघितल्यात की आकाश धानवी यांनी वन साइडली जिंकलेल्या आहेत. या ठिकाणी एक विनंती आहे आदरणीय सन्मान्य श्री पुष्पराज दादा म्हात्रेंना, आपण मंचावरती येऊन असं नसतं व्हावं. आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून विनंती आहे. पुष्पराज दादा म्हात्रे. बघा आकाश धानवी असा एक खेळाडू आहे की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये सर्वात जास्त धावा या खेळाडूच्या नावावरती आहेत. 3000 प्लस धावा त्याने बनवल्यात आणि हा एकटा खेळाडू आहे की त्याने 3000 प्लस धावा बनवल्यात. आणि या खेळपट्टीवरती बॅटिंग करणं तर भरपूर सोपं आहे. म्हणजे या 52 धावा नथिंग आहेत या 2 षटकांमध्ये. नक्कीच, परंतु आता पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती मयूर येतोय. मयूरांचा पहिलाच बॉल सोडून दिलाय आणि पाहतोय आपण पंचांचं कोणतंच रिॲक्शन नाही आहे. म्हणजे चांगला चेंडू हाताळला यावेळेस गोलंदाज मयूर बाबर यांनी. बघा प्रदीप कालच्या दिवसामध्ये 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता असताना चांगली गोलंदाजी केली होती. आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता या गोलंदाजांनी. आणि आता पाहिलं तर या बॉलिंग ट्रॅकवरती चांगला टप्पा हाताळलाय मयूर बाबर यांनी. यावेळेस पुन्हा एकदा आवरण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. अजून एक चेंडू पाहिला तर बॅक टू बॅक डॉट येताना पाहतोय मिस्टर मयूर बाबर यांचा. चांगल्या टप्प्यावरती चेंडू हाताळलाय. विश्वनाथ जाधव यांनी सुद्धा त्यांच्यावरती जास्तीत जास्त विश्वास ठेवला या सेकंड लास्ट ओव्हर मध्ये. आणि आपण पाहतोय आता कमबॅक पूर्णपणे झालंय टीम 94 कामन या संघाचं. 10 बॉल आणि आता 52 धावा मॅच जिंकण्याकरता. इथे देखील खूप चांगला चेंडू, काय जबरदस्त बॉलिंग इथे करतोय. आणि आता इथे रिव्ह्यू घेतलाय, हा पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. चला जाऊया तिसऱ्या पंचांकडे, पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय.
फेअर डिलिव्हरी फलंदाज शफल झाला होता. बघा खूप चांगली बॉलिंग मयूर बाबर याची. आणि बघा हे जे षटक जे होतं ना ते निर्णायक षटक होतं आणि त्या निर्णायक षटकामध्ये निर्णय आता लागलेला आहे की हा सामना जर आपण बघितला टीम 94 संघाच्या बाजूने जाताना दिसतोय. इथे आपण पाहतोय स्टामिंग झालाय. निलेश बंद्रे आलाय तिकडे आणि बघा निलेश बंद्रेने खूप चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे आकाश धानवी. बघा प्रदीप सर, टीम 94 कामण जो खेमा आहे तो सुद्धा खुश झालाय आकाशांची विकेट गेल्यावर. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे आकाशांची विकेट जोपर्यंत आकाश आहे तोपर्यंत आशा पल्लवीत असतील या मॅच मध्ये. परंतु आकाश आता डगआउटच्या आशाला पोहोचलाय आणि नवीन बॅटर आपण पाहतोय ज्यांनी या सामन्यामध्ये विश्वनाथ जाधव यांची विकेट मिळवली होती तोच फलंदाज संतोष कोम स्ट्राईक वरती आलाय. लगातार 4 चेंडू डॉट आले आहेत मयूर बाबर यांचे. यावेळेस जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर संतोष कोम यांनी, परंतु बॅट बॉल संपर्क झाला नाहीये. दोन्ही चेंडू पाहिलं तर डॉट आलाय. म्हणजे या षटकामध्ये 5 चेंडू निर्धावले आहेत आणि त्याच्या मध्ये पाहिलं तर एक महत्वाची विकेट सुद्धा मिळवली आहे. पण चांगली गोलंदाजी केली यावेळेस प्रदीप मयूर बाबर यांनी. बघा तिकडे संतोष कोम याला किरण बारात यांनी काहीतरी संदेश दिलाय तिकडे. बघा इथे एक मेडन ओव्हर आलेली आहे. इथे देखील मेडन विकेट येऊ शकते मात्र नाही. फुलटॉस चेंडू हाताळलाय कव्हर क्षेत्रामध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते तिकडे मात्र रुपेश गेलेत तिकडे. चेंडूला उचलतायत फेकतायत तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. आणि आता आपण पाहतोय की या मॅच वरती पूर्णपणे जी पकड आहे टीम 94 कामन या संघाने कसलेली आहे. पकड मजबूत झाले आता. नक्कीच पूर्णपणे एका बाजूने सामना झुकलेला पाहतो आपण टीम 94 कामांच्या संघाकडून. तर 6 चेंडूचा खेळ बाकी असलेला 6 चेंडू मध्ये तर पाहिलं तर 50 धावांची आवश्यकता आहे इथून जिंकण्यासाठी. तर पाहिलं तर पूर्णपणे मॅच आपल्या खिशात घातलंय टीम 94 कामण या संघाने. तर शेवटच्या हाताळण्यासाठी आपण पाहतोय विशाल समोसा यांना पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज असतील. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी पूर्णपणे मॅच आता पाहिलं तर एका बाजूने झुकलेली आहे. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट पाहिलं तर शेवटचा बॉल जोपर्यंत परत नाही तोपर्यंत या मॅचमध्ये काय होईल काय सांगता येत नाही. विशाल समोसा येतोय बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचा षटक हाताळण्यासाठी. एक लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहतोय प्रदीप सर. बघा आणि बॅटिंग मध्ये देखील आला होता आणि बॅटिंग मध्ये आल्यानंतर इम्पॅक्ट टाकला होता विशाल समोसा या गोलंदाजांनी. पहिला चेंडू पाहिला तर ऑन द मार्क यावेळेस आपण पाहतोय विशाल समोसा यांचा डॉट आलाय. पहिला चेंडू पाहिला तर पायाला चेंडू लागला होता. चेंडू डॉट आलाय. दुसरा बॉल यावर स्लॉट मध्ये होता आणि थोडस उशिराने षटकार येताना पाहतोय आपण बॅटर स्वप्नील लहांग यांच्या बॅट मधून षटकार आलाय. थोडस उशीर झालाय. मान्यवरांच्या भेटीसाठी हा चेंडू निघून गेला होता 6 धावांसाठी. थोडस उशीर झालाय प्रदीप सर. षटकार आलाय पण तो उशीर झालाय. 4 मध्ये 44 ची आवश्यकता. यावेळेस स्टामिंग झालाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरून येत आहेत धावत उमेश भुरे आणि सुंदर झेल इथे कंप्लीट केला जातोय. फलंदाज बाद मिस्टर स्वप्नील लहांगे. एका षटका मारल्यानंतर पाहिलं तर डगआउटची आशा जाताना पाहतोय. आयुष वाघे येतोय. बॅटर आपण पाहतोय आयुष वाघे. विश्वनाथ जाधव यांनी काय फलंदाजी केली होती त्याचा थोडासा प्रभाव यावेळेस पाहतोय बॅटिंग करताना. सेकंड इनिंग मध्ये केबीएम संघाच्या पुढे पडलेला आहे.
यावेळेस बघा काय घडते काय बिघडते. संतोष कोम स्ट्राईक घेण्याचं काम यावेळेस करताना पाहतोय. आणि नक्कीच इथे पाहिलं तर 22च्या रूपामध्ये एक सिंगल धाव पळून कंप्लीट केली जाते. 4 बॉलचा खेळ संपल्या, शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. संतोष कोम स्ट्राईक वरती आहेत. हाफ ट्रॅकवर होता, बॅटची लिडिंग एज आणि बघा इथे सेलिब्रेशन विश्वनाथ जाधव यांचं सुद्धा पाहायला मिळते. विकेट डाऊन होते इकडे संतोष कोम यांची. आता फक्त पाहिलं तर फॉर्मॅलिटी बाकी आहे या मॅच मध्ये, कारण पूर्णपणे सामना जिंकलेला आहे टीम 94 कामणी या संघाच्या बाजूने. बघा संतोष कुंभ बाज झालेत. बघा किरण बारात आणि विश्वनाथ जाधव बघा रिॲक्शन बघा. जे संतोष याचं सेलिब्रेशन होतं ते सेलिब्रेशन आता इथे आपल्याला पाहायला मिळालं आहे. किरण बारात, विश्वनाथ जाधव आणि संतोष कोम तीन एकाच फ्रेम मध्ये पाहायला मिळाले. उमेश माहली येतोय न्यू बॅटर. शेवटचा बॉल यावेळेस स्टम्पिंग झालाय, चेंडू हवेत आहेत. पण तो पाहतोय नो-मॅन्स लँडला चेंडू हा ट्रॅव्हल झालाय आणि ते सामना जिंकतोय तो टीम 94 कामन आणि सुपर 4 मध्ये प्रवेश करतोय हा तिसरा संघ. आता अजून एक मोठी मॅच शेवटच्या बॉलवरती मला वाटते चौकार आलाय. तर चला आपण सत्कार आणि सन्मानाकडे वळतोय. जे काही सत्कार आणि सन्मान राहिलेले आहेत तर मी विनंती करतोय या ठिकाणी आमच्या सन्मान्य सदस्य कंपनी सर्व विनंती करतोय श्री सचिन चव्हाण यांचा सन्मान या ठिकाणी राहिलेला आहे त्याच्या बाजूने आपण वळतोय.